नमस्कार, अथर्वस रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आजची माझी रेसिपी आहे भाजणीचे थालीपीठ। भाजणीचे थालीपीठ करण्यासाठी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। तर भाजणीच्या पिठासाठी मी तांदूळ, चणा डाळ, अख्खे उडीद, मूग डाळ, धणे जिरे पावडर एवढं साहित्य घेतले आणि हे सगळं साहित्य भाजून मी चक्कीतून हे पीठ दळून आणलेलं आहे। इथे तांदळाच्या ऐवजी तुम्ही ज्वारी घेऊ शकता किंवा नुसत्या तांदळाच्या पिठात सुद्धा ही थालीपीठ बनवू शकता किंवा ज्वारीच्या पिठात सुद्धा हे थालीपीठ तुम्ही बनवू शकता। पण इथे सर्व साहित्य घेतल्यामुळे अजून पौष्टिक होतं हे थालीपीठ। आणि मी इथे भाज्यांच्या ऐवजी मी बटाटा घेतलेला आहे सोलून बारीक चिरलेला, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। तर मी इथे बटाटा घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर ह्याच्या बदली तुम्ही भाज्या हव्या असेल तर भाज्यासुद्धा बारीक करून किंवा किसून वगैरे घेऊ शकता किंवा इथे नुसती कांद्याची पात घालूनसुद्धा तुम्ही हे थालीपीठ करू शकता। पण मी कांदा आणि बटाटा घेतलेला आहे, एकदम बारीक चिरलेला असा सोलून बारीक चिरलेला बटाटा आणि कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता अजून किंवा नुसत्याच भाज्या घालून सुद्धा करू शकता। तर मी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि इथे मी धणे जिरं पावडर नाही घेणार आहे, तर मी धणे जिरं भाजणीतच घेतलेलं आहे। तर आता मी मसाले घालते। मसाल्यामध्ये हळद घातली आहे, मिरची पावडर किंवा मसाला लाल तो घालते आणि मीठ हे आपण आपल्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे घेऊ शकतो, कमी जास्त। तर इथे अशा पद्धतीने हे हळद मीठ आणि मसाला घेतलेला आहे आणि हे मी थोडं असं पाणी घालून पीठ मिक्स करून घेणार आहे। जसं आपण भाकरीसाठी वगैरे पीठ मळतो त्या पद्धतीने मी पीठ मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। तर हे अशा पद्धतीने मी हे पीठ असं पातळ असं थोडं अगदी पातळ नाही आणि घट्टही नाही, भाकरी एवढं घट्ट नाही, थोडंसं पातळ असं मी पीठ मळून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलं आहे। आणि आता मी ते प्लास्टिकचं एका ताटावर प्लास्टिकचा पेपर घेऊन मी हे थालीपीठ थापणार आहे। तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असेल तर केळीचं पानसुद्धा घेऊ शकता। तुम्ही अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा बनवून प्लास्टिकला तेल लावून हा पिठाचा गोळा असा थापून घेणार आहे हाताने आणि छोटे छोटे असे जसे आपण फुलके करतो त्या पद्धतीने हे त्या साईजमध्ये मी हे थालीपीठ करते। तुम्हाला मोठे हवे असतील छोटे हवे असेल तसं तुम्ही करू शकता। तर हे अशा पद्धतीने मी करून घेते आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालून हे मी भाजणार आहे। हे थालीपीठ अगदी पौष्टिक असतात आणि नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा एक छान आणि चविष्ट आणि अगदी म्हणजे उपयुक्त असा पदार्थ आहे किंवा पौष्टिक असा पदार्थ आहे जो मुलं छान आवडीने खाऊ शकतात टिफिनला। ह्याच्यासोबत तुम्ही सॉस किंवा चटणी किंवा दही घरी खाऊ शकता आणि मुलांना सॉस सोबत दिलं तर किंवा केचपसोबत दिलं तर छान, मुलांना खूप आवडतं हा असा पदार्थ खायला, पौष्टिकही असतो आणि छान म्हणजे चपाती किंवा पोळी भाजीला हा पर्याय आहे। छानपैकी असा हा पदार्थ तुम्ही देऊ शकता, मुलं नुसतं सुद्धा खाऊ शकतात हे थालीपीठ। तर तुम्ही अशा पद्धतीने जर मुलांना दिलं तर नक्कीच मुलं खातील आणि त्यांना पौष्टिक गुणधर्म पण मिळतील सर्व डाळींचे। तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हे थालीपीठ करू शकता। भाजणीच्या पिठाऐवजी तुम्ही नुसतं तांदळाचं किंवा म्हणजे तांदळाचं आणि थोडंसं चण्याचं पीठ घालून किंवा ज्वारी आणि थोडंसं चण्याचं पीठ मिक्स करून आणि हा इतर भाज्या वगैरे मसाले घालूनसुद्धा हे तुम्ही थालीपीठ करू शकता। जर तुम्हाला भाजणीचं पीठ नाही म्हणजे करता आलं किंवा नसेल उपलब्ध तर तुम्ही अशा पद्धतीनेही थालीपीठ हे करू शकता, म्हणजे तांदळाच्या किंवा ज्वारीच्या पिठातून। तर हे अशा पद्धतीने मी याच्यात छान लोणी घालून आता हे सर्व करणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।